सांगली जिल्ह्याची ही भूमी ही स्वातंत्र्य सैनिकांची एक लढावी अशी भूमी आहे। क्रांतिसिंह नाना पाटील असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असणारी देवराष्ट्र गाव हे माझ्या मतदारसंघातलं, स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी, आणि तदनंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं, ते शिक्षण क्षेत्रात असेल, सहकार क्षेत्रात असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, अशा अनेक नेत्यांचं, त्यात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, आणि काही काळ स्वर्गीय आर पाटील साहेब असतील, असे अनेक नेते मंडळी, स्वर्गीय राजाराम बापूंचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल, नाही तर पत्रकार तोडीच बातमी छापतील स्वर्गीय राजाराम बापूंचा उल्लेख केला नाही। जे थोर हुतात्मे व्यक्ती आहेत, ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात मोठं योगदान दिलं, जी आमच्यामध्ये आज नाहीत, अशा सर्वच लोकांचा आम्हाला तरुण पिढीला मनापासून आदर आहे। सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा एक वैचारिक दूरदृष्टी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मनापासून आदर राहिलेला आहे। तोच विचारांचा वारसा घेऊन, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कशी मजबूत होईल, काँग्रेस कशी वाढेल, ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत। तसं पाहता सन 2014 मध्ये देशात दुर्दैवाने आपली सत्ता काँग्रेस पक्षाच्या विचाराची असणारी सत्ता गेली, भाजपची सत्ता आली। त्या काळात सुद्धा त्यांनी अनेक वचनं दिली, लोकांची दिशाभूल केली, मी म्हणेल जनतेला फसवलं आणि तात्पुरतं राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि भाजपचं सरकार त्यांनी केंद्रात आणलं। सन 2014 ते 19 काय काय घडलं? नोटबंदी झाली, जीएसटी जबरदस्तीने लादली, शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक हिताचे शेतकऱ्यांचे जे यूपीए सरकारने, काँग्रेस पक्षाच्या सरकारने कायदे काढले होते, ते कायदे त्यांनी बदलले, त्याच्यात अनेक या ठिकाणी बदल केले आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं, पिळण्याचं काम 14 ते 19च्या कालावधीत झालं। पुन्हा 19 मध्ये काही लोक फसले गेले, त्यांना वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊयात, आणि पुन्हा दुसऱ्यांदा चुकून ही संधी सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नेत्यांना दिली, आणि जे देशात कधी 75-80 वर्षात जे घडत नव्हतं, ते दुर्दैवाने गेल्या 5 वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं। महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, धर्मामध्ये, जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवावर कसं राजकारण आपलं शिजेल, हे सुद्धा कट कारस्थान गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना आपण पाहिलं। एकीकडे देशाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केला, आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत, जे पक्ष आहेत, ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं। एकीकडे जनता ही त्रासवलेली आहे आणि मोठ्या आशाने राहुलजी गांधी जे आमचे नेते हे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 3500 किलोमीटर पायी चालत लोकांच्या भावना, शेतकऱ्यांच्या, माता भगिनींच्या, तरुण पिढीच्या, सर्व थरातील आमच्या लोकांच्या, जनतेच्या भावना समजून घेऊन पायी चालत होते। त्यावेळी जेव्हा पदयात्रा ही महाराष्ट्रात नांदेडमध्ये आली, बुलढाणा पर्यंत गेली, त्यावेळेस आमच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने जबाबदारी सोपवली आणि हिंगोली